नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ईश्वरीचा जो कॉन्फिडन्स आहे ते पाहून खरं तर लावण्य आणि अर्णव दोघंही अगदी कोमात जाणार आहेत. ईश्वरी जे बोलणार आहे ते पाहून अर्णव तिला एका झटक्यात नोकरी देणार आहे आणि तीही पर्सनल असिस्टंटची. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ईश्वरीला आता त्या मंजू मावशींनी सांगितलेलं असतं, म्हणजे त्या कॅफेमधल्या मंजूताई आहेत त्यांनी ईश्वरीला सांगितलेलं असतं की तुझा जो नवरा आहे त्याची याच्यावर सही घ्यायची, म्हणजे या कंपनीचा मेन बॉस. त्याची तू याच्यावरती सही घेतली की मग काम झालं. एकदा का तू त्याची सही घेतली की मग तुला या कंपनीतून कोणीही काढू शकत नाही. हे कळल्यानंतर आता इशूने ठरवलेलं असतं सही घ्यायची, म्हणून तिने ती सही घेण्यासाठी अर्णवच्या केबिनमध्ये आलेली असते. पण तिने केबिनमध्ये येताना ही गोष्ट पाहिलेली नसते, ती म्हणजे बाहेर नाव काय आहे किंवा कोणाचं नाव आहे हे तिनं पाहिलेलं नसतं. आणि मग ईश्वरी आता डायरेक्टली केबिनमध्ये येते आणि तिथं आल्यानंतर पाठमोर अर्णव उभा असतो, त्यामुळे तिला काहीच माहिती नसतं. आणि मग ईश्वरी तिथे बोलणार असते तेवढ्यात अर्णवचा कॉल आलेला असतो आणि अर्णव तिथे उभा असतो आणि तो बोलत असतो. त्या आवाजाने तिला कळतं की बापरे, हा तर तो भांडाभांडे आहे. आणि तेवढ्यात तिच्या हातातलं ते लेटर खाली पडतं, म्हणून ती खाली वागते, टेबलच्या खाली वाकून ते लेटर घेत असते. आणि त्यावेळी घडतं मात्र विचित्र, कारण काहीही झालं तरीही आता तिचं डोकं त्या टेबलला लागलेलं असतं. आणि तिथे अर्णव टेबलच्या खाली असतो, तोही पाहतो आणि तो भयानक चिडतो. तो म्हणतो ही इथं काय करतीये, आणि तिला म्हणतो तू इथे. तेव्हा आज लगेचच इशू पण त्याला म्हणते की तुम्ही इथे. असं दोघं जण बोलत असतात आणि त्याच वेळी इकडे इशू म्हणत असते म्हणजे हे ऑफिस तुमचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो बाहेर एवढा नावाचा बोर्ड लावला, एवढं सगळं आहे, तुला माहीत नाही आहे, तुला कळत नाही आहे बघायचं. आत्ताच्या आत्ता चालते हो माझ्या ऑफिसमधून, तू माझ्या ऑफिसमध्ये कशाला आलेली आहे. प्रत्येक वेळेस पैसा म्हणजे सगळं काही नसतं असा झेंडा मिरवत असते, एवढं बोलत असते ना, आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचं आहे माझ्या ऑफिसमधून, असं म्हणत तो इशूला बोलत असतो. आणि त्याचबरोबर इशूला धक्का बसलेला असतो, कारण इशू ज्या ऑफिसमध्ये जॉबला लागलेली असते ते ऑफिस असतं ते म्हणजे अर्णव राजेश शिर्केचं. आता अर्णव भयानक चिडलेला असतो. अर्णव म्हणतो म्हणजे, तेव्हा ईश्वरी सांगते की मला या ऑफिसमध्ये जॉब लागलेला आहे. ते ऐकल्यानंतर अर्णवला आणखी धक्का बसतो. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जयात्या ही जी असते ती चहा खारी खात बसलेली असते. आणि त्याचवेळी राकेश दाराच्या बाहेर उभा असतो आणि त्याला काही करून घरामध्ये एंट्री मिळवायची असते. त्याच्यासाठी त्याची नाटकं सुरू झालेली असतात. आणि राकेश तिथल्या मेसवाल्यांना फोन करतो आणि त्यांना म्हणू लागतो काय एका डब्याचे 200 रुपये, मग 2 डब्याचे 400 रुपये झाले. नाही मला नाही परवडत, त्यापेक्षा मी वडापाव खाईल आणि राहील, असं बोलणं चाललेलं असतं. आणि जयात्याने ऐकावं म्हणूनच हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि जेव्हा जयात्या हे सगळं बोलणं ऐकते तेव्हा मात्र इकडे राकेशने हे जे फुल प्लॅन केलेला असतो आणि तो बरोबर त्याचा सक्सेस होतो. कारण जयात्याला असं बघायचंच असतं की राकेश जो आहे तो ज्या पद्धतीने आता आत येत असतो. जयात्या म्हणते की या ना राकेशजी, या आतमध्ये या, असं म्हणत त्याला बोलवू लागते. खरं तर त्याला तेच हवं असतं आणि नेमकं तेच घडत असतं. त्यावेळेस राकेश आत येतो आणि तेव्हा नमूला लगेच जयात्या सांगते की नमू, एक चहा आण राकेशजींसाठी. तेव्हा राकेश म्हणतो की खरंच नाही, एवढी काही गरज नाही आहे. तेव्हा लगेच जयात्या विचारत असते की अहो चहा घ्या ना. तेव्हा राकेशजी म्हणतात चहा पण किती महाग झाला आहे ना, 10 रुपयाला 2 घोटाचा चहा येतो. हे राकेशचं जे बोलणं असतं ते असलं भारी चालू असतं. राकेशला असं वाटत असतं की आपण ज्या पद्धतीने आता बोलत आहोत त्या पद्धतीने जर आपण बोललो तर नक्कीच सगळा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे, असं इकडे ठरवलेलं असतं. आणि त्याचबरोबर जयात्या म्हणत असते काय झालं, जेवणाचा काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही फोनवरती बोलत होता ना, तुम्ही इकडेच जेवायला या. तेव्हा राकेश म्हणतो की नाही नको, तुम्हाला कशाला त्रास, एकतर तुम्ही मला खोली राहायला दिलेली आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हालाच त्रास देऊ. नाही ते शक्यच नाही हो, मी तुम्हाला असा त्रास नाही देऊ शकत, असं राकेश बोलत असतो.
आणि तेव्हा मात्र जयू म्हणत असते की अहो त्रास कसला, 3 जणांचा स्वयंपाक बनतोच आहे घरात, अजून एकाचा बनेल. तेव्हा राकेश म्हणतो ते मेसवाले आहेत ना, मी त्यांना कॉल केलेला, पण ते एका वेळचे जेवणाला 200 रुपये म्हणतात. 2 वेळचे 400 झाले, एका महिन्याचे 12,000 झाले. खूप झाले ना, एवढे पैसे आणणार कुठून ना मी. म्हणून मग मी विचार केला की काही का असेना की वडापाव खाऊन आपण जगूया. हा विचार माझ्या डोक्यात आलेला आहे. हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी जयू म्हणत असते की त्याची काही गरज नाही, तुम्ही या. इथे राकेश मात्र मस्त चहा खारी खात बसलेला आहे आणि आता जयूने बोलवण्याचीच तो वाट बघत असतो आणि जयू त्याला आता यायला सांगते. त्या गोष्टीचा त्याला खूपच आनंद झालेला असतो. आणि इकडे इशूने आता इशूला ऑफिसमध्ये बघून खरं तर अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्णव तिला म्हणत असतो की तू इथे काय करते, पण मला हे कळलेलंच नाही आहे. म्हणजे या एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी जी लायकी असावी लागते ती तुझी नाही आहे आणि तू या कंपनीत कशी जॉब करतेस, तुला कुणी अपॉइंट केलेलं आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि तेव्हा अर्णवला ती म्हणत असते की हो, मी याच कंपनीत जॉब करते, मला या कंपनीत जॉब मिळालेला आहे. राकेशला इकडे अर्णवला धक्का बसलेला असतो. अर्णव म्हणत असतो कसं शक्य आहे, आणि मग तो ओरडत असतो. ते पाहून आता सगळ्यांनाच ऑफिसमध्ये धक्का बसलेला असतो, कारण अर्णव सरांना काय झालेलं आहे. आजपर्यंत अर्णव सर एवढ्या मोठ्याने कधीच कोणाशी बोललेले नव्हते, मग आज असं काय झालेलं आहे म्हणून सगळेजण पाहू लागतात. आणि त्याचवेळी लावण्याला धक्का बसलेला असतो. लावण्य धावतच बाहेर येते आणि ती म्हणू लागते की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आणि इकडे बाहेर त्या दोघीजणी असतात, स्पॅम आणि टॅम, त्या दोघीजणी तर हसत बसलेले असतात. त्यांना खूप भारी वाटलेलं असतं. अर्णव मात्र खूप मोठमोठ्याने ओरडून इकडे इशूशी बोलत असतो. इशूला म्हणत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत खूप वेळा तुला सहन केलेला आहे, तू माझ्याच ऑफिसमध्ये काम करून तू माझे पैसे फेडणार आहेस, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा सगळे बाहेर ऑफिसमधले सगळे धक्का लागल्यासारखे पाहत असतात. तेवढ्यात इशूचा तोल जातो. इशू पडायला लागलेली असते तर अर्णव तिला सावरतो आणि तिला म्हणू लागतो की आज बघ कसं आहे, तुझा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, हे सगळं जे आहे ते तुझ्यामुळंच झालेलं आहे आणि तुला अजूनही वाटत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कोणीही ते वाचवायला येणार नाही. मी तुला आधार दिलेला आहे, मी तुला सावरलेला आहे, म्हणून तू तोंडावर पडण्यापासून वाचलेली आहे. असं सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं चालू असतं तेव्हा पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जी घडत असतात त्याच लावण्य तिथं आलेली असते. इकडे अर्णवने ईश्वरीचा हात हातात घेतलेला असतो आणि लावण्य हे सर्व पाहत असते. खरं तर लावण्याला हे सगळं नको असतं, कारण ईश्वरी ही अर्णवच्या जवळपासही गेली नाही पाहिजे असं तिला वाटत असतं. आणि आता लावण्याला हे जेव्हा कळलेलं आहे की त्या केबिनमध्ये, अर्णवच्या केबिनमध्ये इशू आहे, तेव्हा तिच्या तळपायाच्या आग मस्तकात गेलेली आहे आणि त्याचबरोबर ती धावतच केबिनमध्ये जाते. अर्णव मात्र भयानक चिडलेला असतो. पण तिथे गेल्यानंतर लावण्य जेव्हा पाहते तेव्हा ईश्वरीचा हात हा अर्णवच्या हातामध्ये असतो आणि ते दोघं जण एकमेकांशी बोलत असतात. तिथे चेअरवरती ईश्वरी पडलेली असते. अर्णवने तिला सावरलेलं असतं. अर्णवने जर हात सोडला तर ईश्वरी डोक्यावर पडणार असते आणि लावण्य हे पाहत असते. तिच्या तोंडातून शब्दही फुटत नसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की कसं माहिती आहे का, सोडा तुम्ही हात, काहीही झालं तरी मला ह्या आधाराची गरज नाही. काहीही झालं तरी मी स्वतः पडेल, धडपडेल, माझा गणूबाप्पा आहे ना, तो मला सावरेल, पण तुमच्या अशा आधाराची मला गरज नाही असं ईश्वरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्णवने चक्क सोडून दिलेला असतो इशूचा हात आणि ईश्वरी तोंडावर पडली. ईश्वरी तिथं पडते, तिच्या डोक्याला लागतं, तिच्या हाताला लागतं. त्याचवेळी लावण्य पाहत असते, कारण तिला तर धक्का हा बसलेला असतो की ही बावळट मुलगी आहे, ही अर्णवच्या जवळपासही फिरकणार नाही, म्हणून तिने खरं तर इशूला नोकरी दिलेली असते. एवढ्या सगळ्या मुलींमधून इशूला सिलेक्ट केलेलं असतं आणि आता तर ही मुलगीच एक ARच्या केबिनमध्ये पहिल्या दिवशी गेलेली आहे. हे पाहून खरं तर लावण्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. लावण्याला धक्का बसलेला असतो. लावण्य मात्र म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलंय,
आता काही करून लावण्याला पुढे काहीतरी करायचं असतं. इथे इशूला खाली पाडलेलं असतं. इशू आणि अर्णव यांच्यामध्ये भांडण सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे लावण्याला तो विचारत असतो की या मुलीला कोणी अपॉइंट केलंय. लावण्य म्हणत असते की मला नाही माहिती. लावण्य सांगत नाही की तिने स्वतः अपॉइंट केलेला आहे. लावण्य म्हणते की मला माहीत नाही. आणि तेव्हा अर्णव मात्र तेवढाच भयानक चिडलेला असतो. अर्णव म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता मला समजलं पाहिजे की या मुलीला कोणी अपॉइंट केलेलं आहे. आणि तिथे ती पडलेली असते आणि तिला म्हणत असतो की तुला काय वाटलं की तू कसंही वागशील, तुझं काहीही चालेल आणि आम्ही मात्र तुला सहन करायचं आहे. तू माझ्याच कंपनीत येऊन माझ्यावर आरेरावी करण्याचा प्रयत्न करत आहेस. ही गोष्ट विसरू नकोस, असं अर्णवचं म्हणणं असतं. आणि अर्णव तिला म्हणत असतो की कसलं अपॉइंटमेंट लेटर, काय चाललंय हे. इकडे आजी घरी आलेली असते आणि त्याचबरोबर तिथे इकडे अंजली मात्र म्हणत असते की माझ्यासाठी ब्लॅक कॉफी द्या. तेव्हा आजी म्हणते का गं, काय झालंय, ब्लॅक कॉफी कशासाठी प्यायची तुला. तेव्हा ती म्हणत असते जरा माझं डोकं जड झालंय ना. तेवढ्यातच तिथे आलेली असते ती म्हणजे वल्लरी. ती म्हणते डोकं जड झाले, कशाने जड झाले, त्याचं कारण कळलं पाहिजे. जावई बापूंनी काय केलं का डोकं जड होण्यासारखं, या भाषेत ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अंजलीला राग येतो, पण त्याहीपेक्षा जास्त राग आजीला आलेला असतो. आजी म्हणत असते की तोंड सांभाळून बोलायचं जे काय बोलते असते, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव, जावई बापूंच्या बद्दल अशा भाषेत बोललेलं मी ऐकून घेणार नाही. अविनाशचं जेव्हा तुझ्यासोबत लग्न झालं तेव्हा मला असं वाटलं होतं की ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या चांगल्या होतील. माझ्या मुलीचा संसार सुखाचा नाही झाला, पण माझ्या मुलाचा संसार सुखाचा होईल, पण नाही. तू तर अतिच केलेला आहे. या सर्व गोष्टी खूप विचित्र पद्धतीनं तू केलेल्या आहेत, हे सगळं बोललंच जात असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे वल्लरीला आजी खूप बोलत असते. आजी म्हणत असते की काहीही झालं तरीही इकडे एक गोष्ट महत्त्वाची आहे की तू जे काय करत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि तोंड सांभाळून बोल. तुझ्या बोलण्याला जराही आळा राहिलेला नाही आणि तू प्रत्येक वेळ जे बोलून दाखवते ना ते थांबवायचं, कारण तू जरा तुझ्या लायकीत राहिला शिक, या घरची सून बनून राहा. प्रत्येक वेळेस आरेरावी जी चालू असते ना ती बंद करायची. हे सगळं तिचं चाललेलं असतं. आजी बोलत असते कारण अंजलीच्या नवऱ्याबद्दल बोललेलं आजीला अजिबात आवडलेलं नसतं, कारण आजीला माहिती असतं की त्याचं किती प्रेम आहे, तो तिच्यावर किती प्रेम करतो, तिच्यासाठी एवढं सगळं करत आहे असं आजीला वाटत असतं. पण आजी ज्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपल्या नात जावयाची बाजू घेत असते, खरंच तेवढा लायक तो असतो का. आज अंजलीला फसवून तो मुंबईमध्येच तिथे इशूच्या घरी जाऊन राहिलेला असतो, तिथेही तो फसवत असतो. अंजलीला तो प्रत्येक वेळेस फसवत असतो, पण ही गोष्ट मात्र आजीला माहितीच नसते आणि आजी मात्र इथे त्याची बाजू घेऊन वल्लरीला बोलत असते. तेव्हा अंजली म्हणते की तुला कळतंय का आजी, एवढं का बोललीस तू तिला. अगं तुला माहिती आहे का तिचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी आजी म्हणते की मला सांगायचंच ना तू. तेव्हा अंजली म्हणते आम्ही कोणीच तिला विश केलेलं नाही आहे, तिला सरप्राईज देणार आहोत. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अंजलीला आजी म्हणते की तू ना जरा समजून घेणं हे बंद कर, कधीतरी माणसांना बोलायला शिक, कारण तू जर बोलली नाही अशीच तोंड बंद करून राहिलीस तर खूप अवघड होणार आहे आणि हा स्वभाव आहे ना जरा बदलला पाहिजे. आजी मात्र स्ट्रिक्टपणे इकडे अंजलीला सांगत असते. इकडे अर्णव भयानक चिडलेला असतो. अर्णव म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता माझ्या या केबिनमधून, या ऑफिसमधून बाहेर व्हायचं आहे, गेस्ट लॉस्ट, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे इशूला धक्का बसलेला असतो. इशूला प्रश्न पडलेला असतो की आता करू काय, कारण काहीही झालं तरीही इशूला आता त्याने बाहेर जायला सांगितलेलं असतं आणि इशू विचार करत असते की तिला तिथून बाहेर जायचं नसतं. आणि इशू म्हणत असते की काय करू मी आता, कारण काही झालं तरी ही नोकरी महत्त्वाची आहे, पण हा जो माणूस आहे तो मला मात्र इथे नोकरी करू देणार नाही आणि या ऑफिसमध्ये एक सेकंदही थांबायची माझी इच्छा नाही. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे इशू म्हणत असते की हो निघते, मलाही काही हौस नाही आहे तुमच्या इथं थांबायची, असं म्हणत इशू निघालेली असते. आणि त्याचबरोबर इशू चाललेली असते त्यावेळेस अर्णव म्हणत असतो की हिला नोकरीवर कोणी ठेवलेलं आहे आणि हे लेटर कसलं लेटर आहे, असं म्हणत त्याने इशूला बाहेर पाठवलेलं असतं. अर्णव भयानक चिडलेला असतो. त्याला राग येत असतो की ही मुलगी माझ्या ऑफिसमध्ये कशी आली. इकडे वल्लरीची चिडचिड सुरू झालेली असते. वल्लरी रूममध्ये आलेली असते, म्हणत असते की माझा वाढदिवस आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच हे असलं गिफ्ट मला मिळालेलं आहे. खरंच
अवघड आहे. आणि मग ती अविनाशला विचारू लागते, ऐकलं नाही आहे ना काय बोलले ते? तेव्हा अविनाश म्हणतो की नाही, काहीच नाही ऐकलेलं. तेव्हा वल्लरी म्हणते, इथं माझ्या नवऱ्यालाच काही पत्ता नाही आहे तर दुसऱ्या कोणाकडून मी काय अपेक्षा करणार आहे? आणि वल्लरीचं बोलणं सुरू होतं, आठवते का तुमची आई जेव्हा तुमची बहीण वारली तेव्हा अर्णव आणि अंजलीला घेऊन माझ्याकडे आली होती आणि मला म्हणाली होती की आता यांना दोघांनाही आपल्याला सांभाळायचं आहे, दुसऱ्या मुलाचा चान्स घेऊ नको कारण खर्चही खूप आहे. आणि आपण त्या दोघांना सांभाळायला सुरुवात केली. मला दुसरं मूल हवं होतं, त्याचा चान्स मी घेतलेला नाही, पण आता माझ्या आकाशवर जर अन्याय होत असेल तर ते मी होऊ देणार नाही. जे काही माझं आहे ते माझ्या आकाशला मिळालं पाहिजे, कारण त्या अर्णवला बिझनेस उभे करण्यासाठी मी पैसे दिलेले आहेत, मी माझ्या स्वतःचे दागिने मोडलेले आहेत. त्यावर अविनाश म्हणतो की जरा जास्तच होते हे, असं वाटत नाही आहे का? तू दागिने तुझे मोडलेलेच नाहीत. पण वल्लरी मात्र प्रत्येक वेळेस टेंबा मिरवत असते की मी माझे दागिने मोडलेले आहेत. पण आज अविनाशने त्या सत्याला वाचा फोडलेली असते. अविनाश म्हणतो की बाद झालं, खूप वेळ झालं मी ऐकून घेतोय, पण आता मात्र मी ऐकून घेणार नाही, कारण तू तुझे कोणतेही दागिने मोडलेले नाहीत, एवढं लक्षात ठेव. तेव्हा वल्लरी म्हणत असते की बास, मला सांगतायत सून म्हणून राहिला आणि मला शिकवत आहेत कसं राहायचं ते? अजिबात नाही, आता मी राहणारच नाही. आता मी कशी राहणार आहे ना ते कळेल तुम्हाला, असं म्हणत वल्लरी बोलत असते. इकडे आता बाहेर आलेली असते ती म्हणजे ईश्वरी, आणि मग तिला लगेचच लावण्या म्हणत असते, तुला कळतंय का? 10-10 वर्ष जॉब करून पण इथे ARच्या केबिनमध्ये जायची हिंमत कोणी करत नाही. एवढ्या सगळ्या आलेल्या मुलींमधून मी तुला सिलेक्ट केलं आणि तू डायरेक्ट पहिल्या दिवशी AR किती फेमस आहे, त्याची पब्लिसिटी काय आहे हे पाहून तू त्याला इम्प्रेस करा डायरेक्ट त्याच्यावर केबिनमध्ये गेलेली आहे. इकडे ज्या सॅम आणि पॅम असतात त्या दोघीजणी खुश झालेल्या असतात. इशू म्हणत असते की हे अपॉइंटमेंट लेटर मी याच्यासाठी गेले होते. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इशूला माहीत नसतं की आता पुढे काय होणार आहे. आणि इशू मात्र पाहतच राहते, कारण काहीही झालं तरीही इशू खूप घाबरलेली असते. पण इशूला आता या सगळ्यावरती मार्ग काढायचा असतो, म्हणून इशू तिथे समोर उभी असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ते म्हणजे की इकडे लावण्याने आता ते अपॉइंटमेंट लेटर घेतलेलं असतं आणि ते फाडलेलं असतं आणि लावण्याने सांगितलेलं असतं की चल निघ, आता तुझ्या हातात कोणतंही अपॉइंटमेंट लेटर वगैरे काही नाही आहे, आता तुझं सगळं संपलेलं आहे, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आहे, कारण ARने तर तुला काढून टाकलेलंच आहे, पण त्याचबरोबर मीही तुला इथून काढून टाकत आहे, एवढं लक्षात ठेव आणि आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, असं म्हणत लावण्याने इशूला ढकलून दिलेलं असतं. इशू खाली कोसळते आणि त्याचबरोबर इशूला धक्का बसलेला असतो. सगळे ऑफिसमधले पाहत असतात. त्या सगळ्यांच्या समोर इशूचा इतका घाणेरडा अपमान झालेला असतो ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि इशू तिथं खाली पडलेली असते. ती बिचारी रडत असते, कारण एवढं तिनं काम केलेलं असतं, पूर्ण ती फरशी साफ केलेली असते आणि आत्ता मात्र तिच्या वाट्याला या सर्व गोष्टी घडत असतात. आणि त्याचवेळी इशूला ती म्हणत असते की काही झालं तरी आत्ताच्या आत्ता निघायचं आहे आणि ते थांबायचं नाही, असं म्हणत तिने धक्के मारत घराच्या बाहेर काढलेलं असतं, ऑफिसच्या बाहेर काढलेलं असतं. आणि आता पुन्हा एकदा मंजुताई ही इशूला भेटते. इशू म्हणते की मंजुताई, तेव्हा ती म्हणते की घाबरायचं नाही. इशू म्हणते की माझ्या आईबाबांच्या लॉकेटसाठी मला ही नोकरी करावीच लागणार आहे. आणि त्याचबरोबर इशू आता निघालेली असते आणि ती डायरेक्टली अर्णवच्या केबिनमध्ये, ती विचारही करत नाही की त्याची मीटिंग चालू आहे, आपण तिथे गेलं नाही पाहिजे. तिच्या डोक्यात फक्त एकच असतं की आत्ताच्या आत्ता मला अर्णवच्या केबिनमध्ये जायचं आहे आणि अर्णवच्या केबिनमध्ये तिथे जाऊन भेट घ्यायची आहे, ती म्हणजे अर्णव राजेश शिर्के याची, आणि त्याला सांगायचं आहे की मी तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट करत आहे. आता इशू डायरेक्टली अर्णवच्या केबिनमध्ये आलेली असते. अर्णव मीटिंगमध्ये असतो आणि इशू तिथं सांगू लागते की मी तुमचं हे चॅलेंज ॲक्सेप्ट करत आहे, की मी तुमच्या हाताखाली काम करायला तयार आहे, असं म्हणत इशूने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तो म्हणजे अर्णवला. अर्णव इशूला समोर बोलावतो आणि इशूला म्हणू लागतो, काय झालं नक्की? तेव्हा इशू सांगते की हो, मी तुमच्या हाताखाली नोकरी करायला तयार आहे, तुम्ही जी नोकरी सांगाल ती मला मान्य आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, तुला खूप हौस आहे ना इथं नोकरी करायची, चालेल,
कर मग इथे नोकरी. आता मी तुला जे काय सांगत आहे ते ऐकून घे. असं म्हणत अर्णवने ईश्वरीला ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात. आणि त्याचबरोबर ईश्वरीला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 15 दिवस तू माझी असिस्टंट म्हणून मला टिकून दाखवायचं आहे. जर 15 दिवस तू माझी असिस्टंट म्हणून टिकली नाहीस तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 1,00,000 रुपये कॉम्पेन्सेशन हे कंपनीला तू द्यायचं आहे आणि मगच तू इथली नोकरी सोडू शकणार आहे. हे ऐकल्यानंतर इशूने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आज या माणसाला आपण हरवायचंच आहे. असं म्हणत इशूने स्वतःच त्याचा हात आपल्या हातात घेतलेला असतो आणि सांगितलेलं असतं की हो, चॅलेंज ॲक्सेप्टेड. 15 दिवसात मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल की मी काय करू शकते. हे चॅलेंज आता इशूने ॲक्सेप्ट केलेलं असतं. इशूने स्वतःहून अर्णवचा हात आणि हे सगळं लावण्या पाहत असते. लावण्याला तर धक्का बसलेला असतो आणि ती आता पाहतच राहते. तेव्हा अर्णव म्हणतो की मी तुला माझी पर्सनल असिस्टंट म्हणून अपॉइंट करत आहे. अर्णवने इशूला तर नोकरी दिलेली आहे, पण आता नक्की आणखी काय प्रॉब्लेम येणार आहेत, इशू त्या ऑफिसमध्ये 15 दिवस कसं काम करणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.